टिटंबा येथील आश्रमशाळेतील मुलांना विषबाधा होते न होते त्याच भागात त्याच किचनचं अन्न जिथं जिथं पुरवठा होते तिथंसुद्धा मुलांना विषबाधा झालेली आहे. मग बिजू धावडी असेल, सावली खेळा असेल, सुसारता असेल, अशा ठिकाणीसुद्धा या आश्रमशाळेतसुद्धा मुलांना काही अंशी विषबाधा झालेली आहे. हे जे सेंट्रल किचन आहे, सेंट्रल किचनचा मालक कोण आहे, त्याला कंत्राट कशा पद्धतीनं दिलं, तो मुलांच्या जीवाशी कसा खेळतो आणि सरकार त्याला कसं या मुलांच्या जीवाशी खेळू देतं, हा प्रश्न आहे. कर्मचारीसुद्धा दुर्लक्ष करताना पाहतो. एकंदरीत जे तिथलं चित्र आहे त्या सेंट्रल किचनचं, ते वारंवार निकृष्ट दर्जाचं कच्चं अन्न असं सातत्यानं ते पुरवत होते. विद्यार्थी आता ते सांगत आहे. काल आदिवासी मंत्री महोदयांची तिथं व्हिजिट झाली. कर्मचाऱ्यावर थातुमातुर कारवाई झाली. कर्मचाऱ्यावर कारवाई होणं हे अपेक्षित होतंच. पण जी काही सेंट्रल किचन आहे, जो काही ठेका त्याला दिलेला आहे, ज्यानं स्वतः त्या मुलांच्या जीवाशी खेळला आहे, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. ती सेंट्रल किचन लगेच बंद करून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे ही आमची मागणी मुळात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.